श्री गुरुचैत्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देका विन्वी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेषा एकचित्ते पर्येसा। जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील चैत्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी। उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तरावे आम्हा प्रती। एकुणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन गुरुचैत्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे। एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले पर्येसा। गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणो तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद पर्येसा। तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। एकुणी श्री गुरूंचे वचन साय देव विप्र करी नमन माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा। जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होशी ब्रह्मा विष्णू व्योमकेसी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी। शक्ती कैची आम्हासी मागेन एका त्या तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौती उपरी द्यावी सदती। वंशोपचारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौती उपरी द्यावी सदती। ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवनी महाकूर ऐसे। प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी घात करितो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवितसे मजाजी। जाता तया जवई आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आम्हानांसी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी मनोनिया। भय सोडिनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविल तिला आम्हापासी। जवंवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवंसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही तेथुनी निज भक्ती आमुच्या तू होसी। पारंपार वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संत तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौती अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। एसावर लागोन निघे साय देव ब्राह्मण जेत होता तो यवन गेला तत्वरित तया जवई कालांतक यम जैसा यवन दृष्ट पर्येसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्याला रूप होता जाहला विमुख होऊनी गृहांत गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्टी गरुडीची या पिलयांसी सर्प तो कवनेवरी ग्रासी तै कैसा ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची। काय एखादे सिंहासी एरावती के उग्रासी श्री गुरु कृपा होय जासी काली काळाचे भय नाही त्याचे हृदय स्पर्शी श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय। श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरांत जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाला होय या त्यासी जागृत होऊनी पर्येसी प्राणांतक व्यथेसी कष्ट ते तयेवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणांसी। स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणा जवई लोळतसे चरण कमई म्हणे स्वामी तुझी माझा। एथ पाचारिले कवर्णी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देऊनी निरोप देतो तैवेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वस्त्र गंगातीरी असे वासर। श्री गुरूंचे चरण दर्शन देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवर्षी सांगे वृत्तांत आद्यंत
संतोषणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे एकूणी श्री गुरूंचे वचन विनवतेसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समासमे तुमचे चरण विने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उद्धार वया सागरांसी गंगा आणि भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती मनोनी चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषणी विनयेसी श्री गुरु म्हणती दैवी कारण आहे एक आम्हा जाणे तीर्थ असे दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचादशी आम्ही तुमचे गावा समपित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकल अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेविते मस्तके भाक देती तयेवेळी ऐसे परी संतोषणी श्री गुरु निघाले तेथुनी जेत असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विन्मी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होत शिष्य बहुवसी त्यांसी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरु चैत्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारुनी सांगे नाम कारणीच पुढी कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुनी एकाग्र एकाक्ष सकळी कहो इति श्री गुरु चैत्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनुह सरस्वत प्राख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासन साह्य देव प्रदान नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तुते श्री गुरुदेव दत्त दत्त शुभं भवतु।